नमस्कार. आपलं अटल भुजल योजने या स्तरावरती सर्वांचं स्वागत आहे. अटल भुजल योजना काय काम करते त्या संदर्भात दोन नियुक्त सांगतो. जागतिक बँक व केंद्र शासन प्रस्तुत ही अटल भुजल योजना आहे. महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागांतर्गत ही योजना आहे. त्या योजनेअंतर्गत भूगर्भातील जे पाणीपातळी खोलवर गेले आहे, जे आपल्या महाराष्ट्रातील जे दुष्काळ पट्ट्यात जे काही गावं आहेत त्या गावांमध्ये योजनेचं काम चालतं. भूगर्भातली पाणी पातळी खाली गेलेली ती वाढवण्यासाठी ही योजना काम करते. त्या योजनेअंतर्गत जे महत्त्वाची कामं केली जातात त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आपला या योजनेअंतर्गत सक्सेसफुली जाणारा प्रोजेक्ट आहे. तर आपण एटीओ तयार केला आहे रिचार्ज शॉप काय काम करतो तर आपल्या गावामध्ये ओढ्या किंवा तलाव जे असतात त्या तलावामध्ये किंवा ओढ्यामध्ये रिचार्ज शॉप घेतला जातो. रिचार्ज शॉपमध्ये बोरवेल घेतला जातो 100 फूट खाली जमिनीमध्ये आणि ते बोरवेल घेतल्यानंतर त्याच्या वरच्या साईडनी दगडी पिचिंग केलं जातं. दगडी पिचिंग केल्यानंतर त्याला ताराचं वरनं पिचिंग केलं जातं, जेणेकरून पावसाळ्यामध्ये जास्त पाणी आल्यानंतर ते वाहून न जाता जागेवरती पाणी मुरावं पाहण्यात येतो आहे. आणि त्यामध्ये जर पाणी खाली मुरलं तर पाण्याची पातळी वाढती आणि रिचार्ज शॉपच्या असतात ते 300 मीटर अंतरामध्ये ज्या विहिरी आहेत त्या विहिरींना त्याचं पर्क्युलेशन होतं. हा आपला अटल भुजल योजनेचा जास्त सक्सेस झालेला रिचार्ज शॉप हा विषय आहे. त्यानंतर आपण ओढा खोलीकरणाचे पण कामं करतो. ओढा खोलीकरण असतात रिचार्जच्या कापतात तलावातील काढण्याचे काम पण हे योजनेअंतर्गत केलं जातं. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग ज्या गावामध्ये शासकीय इमारती आहेत किंवा वैयक्तिक जे आपले घर वगैरे असतात ते पण जास्त त्यामध्ये जे छताचं पाणी जे आहे ते वाहून न जाता रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून ते जमिनीमध्ये मुरवलं जातं आणि त्यातून भूगर्भाचं पुन्हा पाण्याचं वाढ केली जाते. तसंच वैयक्तिक लाभाच्या योजनेचा कंप्लीट तयार केला तर शेडनेट पॉली हाऊस किंवा ड्रीप यासाठी आपण अनुदान देतो. तर ड्रीपसाठी ठिबक सिंचन जे आहे ठिबक सिंचनसाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाचं 50% अनुदान व अटल भुजलमध्ये जे गाव आहेत त्याचं 25% अनुदान, त्यातून 75% अनुदान ते ठिबक सिंचनसाठी आहे. त्याचप्रमाणे शेडनेट व पॉली हाऊस जे आहे अटल भुजल योजनेमध्ये जी गावं आहेत त्या गावांना यातून 75% अनुदान शेडनेट पॉली हाऊससाठी दिलं जातं आणि म्हणजे 50% कृषी विभागाचं आणि 25% अटल भुजल योजनेचं असं एकूण 75% अनुदान हे दिलं जातं. त्याचप्रमाणे पाणी बचतीचे जे काही उपाययोजना असतील शेतामध्ये काही वेगवेगळे प्रयोग करायचे असतील, समजा आता हे मुरघास तंत्रज्ञान आपण हे केलेलं आहे म्हणजे मुरघास तंत्रज्ञान कसं वाढवता येईल त्या संदर्भात आपण लोकांमध्ये अवेअरनेस करण्याचं काम करतो. त्याचप्रमाणे फवारा पाईप असेल असे विविध प्रकारचे प्रोजेक्ट अटल भुजल योजनेच्या अंतर्गत केले जातात. भूगर्भाची पाणी पातळी वाढवण्यासाठी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांमध्ये किंवा गावातील ग्रामस्थांमध्ये अवेअरनेस व्हावा, पाणी वापर कसा केला जावा त्या संदर्भातली सर्व कामं अटल भुजल योजनेच्या माध्यमातून केली जातात. सर, जर कोणाला अजून काही माहिती हवी असेल तर तुमचा मोबाईल नंबर किंवा काही कॉन्टॅक्ट कुठे चेक करू शकतात का? आपली ही योजना महाराष्ट्र शासनाची असल्यामुळे आपल्या गुगलवरती किंवा यूट्यूबवरती सर्व माहिती तुम्ही अटल भुजल योजना जरी टाकली तरी सर्व तुम्हाला माहिती त्या ठिकाणी मिळून जाईल. त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचं जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये भूजल वरिष्ठ भूजल संरक्षण विकास यंत्रणा हे कार्यालय प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असतं. त्या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता व या योजनेची सर्व माहिती मिळू शकते. धन्यवाद सर.